ते महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा तर तुम्हाला माहितीच असणार. खानदेशी तिथं खूप फेमस आहे. आणि अजून एक फेमस गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. जळगाव जिल्ह्यामध्ये धरणगाव तालुक्यात होणे हे गाव आहे आणि त्या गावात एक मंदिर आहे. लक्ष्मीनारायणचं ते मंदिर आहे. लक्ष्मीनारायणचं ते मंदिर इथं खूप फेमस आहे. दूरदूरून लोक येतात इकडे आणि नवस करतात. आणि असं कधीही झालं नाही की नवस केला आणि तो नवस कधी पूर्ण झाला नाही आहे. लांब लांबून इथं लोक येतात, आपला नवस करतात. आणि जानेवारी महिन्यात या फेब्रुवारी महिना तर स्टार्टिंगला इकडे जत्रा भरली जाते. त्या जत्रेमध्ये तो नवस फेडला जातो. तर चला मित्रांनो, आतमधून मी तुम्हाला ते मंदिर दाखवतो. आणि मूर्तीची हे बघा, आधी एवढं सगळं काही नव्हतं, नॉर्मलचं होतं, पण आता खूप डेव्हलप झालेलं आहे चारी बाजूने. मी जानेवारी महिन्यामध्ये आलो होतो तेव्हा याचं काम चालू होतं आणि ते पण आता पूर्ण झालेलं आहे. हे बघा आतमधून ही नवीन मूर्ती आहे, ही बांधलेली होती. तर अजून एक जी ह्या मंदिरात होती ती एक जुनी मूर्ती आहे, ती तुम्हाला दाखवतो इकडे. तर येथील गावाची लोक म्हणतात, थोडं झूम करतो, सॉरी माझ्या मोबाईलची क्वालिटी खराब आहे, ब्लॉगमध्ये दमसतो. एक इथले लोक म्हणतात की काही वर्षापूर्वी नवरदेव नवरी यांचं वराळ आलेलं. तो मगाशी तुम्हाला मी तलाव दाखवला, त्याच्यात ते वराळ बुडलेलं. मग तिथूनपासून ही प्रथा चालू आहे. खूप असे इकडे लग्न वगैरे, नवीन लग्न जोडपं तरी इकडे सगळ्यात आधी पहिले इकडेच दर्शन घेतात. इकडे बाबा वगैरे आहेत, त्यांचं इकडे राहायला म्हणजे इकडे रूम आहे. आणि ते समोर तुम्हाला दिसत असणार तिकडे, तिथे जे पहिले पुजारी बाबा होते, म्हणजे जे ते सेवा करण्यासाठी होते, त्यांनी जिवंतपणे तिथे समाधी घेतलेली आहे. आणि हे बघा, ते कॉर्नर बांधे तिकडे महिलांसाठी एक सुविधा आहे. तिकडे स्नान ते लोक करतात आणि इथे पुरुषांसाठी आहे. तर मित्रांनो, आता तर तुम्हाला इकडे सगळं शांतता वाटते, पण तुम्ही जानेवारी या फेब्रुवारी महिन्यामध्ये तर जत्रा भरते तेव्हा तुम्ही जत्रेला धूम बघा. तर इफोन माझा कधी जमलं जत्रेला यायचं तर तो ब्लॉग मी नक्की बनवेन आणि तोही नक्की शेअर करेन. तर चला मग, हे बघा. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, इथं आता सध्या तरी 42-43 टेम्परेचर चालू आहे, पण इथं या स्थानावर आल्यावरती असं वाटतंय ना, म्हणजे एकदम थंड. सिटीची लाईफ, AC वगैरे ते सगळं याच्यासमोर काहीच नाही. एकदम नैसर्गिक वातावरण, एकदम शुद्ध हवा. आणि मित्रांनो, ते मंदिर तर फेमसच आहे. अजून एक तुम्हाला एक आश्चर्यचकित एक गोष्ट दाखवतो मित्रांनो. माझ्या पाठी बघा, हा एक लेक आहे बरोबर, आणि हे पाणी चालू आहे. हे पाणी तुम्हाला वाटत असेल खूप थंड आहे, पण हे पाणी खूप मित्रांनो खूप गरम पाणी आहे. आणि हे बघा, लोक इथे येणार, पहिला स्नान वगैरे करणार. आणि आमच्या जिल्ह्यामधील हे खूप फेमस तीर्थस्नान आहे.